वृत्तपत्रात आपलं स्वागत आहे। सध्याच्या आधुनिक जीवनशैलीच्या युगात छोट्या छोट्या कारणावरून निराशाने ग्रासणाऱ्या युवा पिढीला सकारात्मक राहण्याचा संदेश देणारी हिंदी व तेलुगू भाषेतील कॉशन्सेस ही शॉर्ट फिल्म दिनांक 31 डिसेंबर रोजी यूट्यूबवर प्रसारित होणार आहे। कथा, पटकथा, संवाद लेखक, निर्माता व दिग्दर्शक रविराज बंगारी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली। वात्सल्य प्रोडक्शन या बॅनरखाली या शॉर्ट फिल्मची निर्मिती करण्यात आली आहे। हल्ली छोट्या छोट्या कारणावरून निराशेच्या गर्तेत जाऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणाऱ्या युवा पिढीचे प्रबोधन करण्याबरोबरच त्यांच्यातील चेतना जागवण्याचा प्रभावी प्रयत्न या शॉर्ट फिल्ममध्ये करण्यात आला आहे। गर्लफ्रेंड सोडून गेल्याने तसेच आपल्या मातापित्यांना आपण सुखी ठेवू शकलो नाही या कारणामुळे एक तरुण घर सोडून आत्महत्या करण्यात जातो। त्याला त्याचा मोठा भाऊ आत्महत्येपासून परावृत्त करतो आणि भगवद्गीतेची शिकवण सांगत आपल्या भावाला सकारात्मक तसेच चेतनाशील जीवन जगण्याचा सल्ला देतो। याचवेळी तो इतरांचे दुःख जाणून घेण्याचा सल्लाही देतो। त्यानुसार त्याचा बंधू एका वृद्धाश्रमात जातो आणि तेथील 2 वृद्धांमधील सुरू असलेले संवाद ऐकून त्यांचे दुःख जाणून घेतो। म्हातारपणात नातवांच्या सहवासाला मोकल्याची खंत असलेल्या या वृद्धांची व्यथा जाणून घेतल्यावर या तरुणाला ही समस्या सोडवण्यासाठी एक कल्पना सुचते। तो एक वृद्धाश्रम तसेच अनाथ आश्रम हे दोन्ही एकत्र आणतो आणि या माध्यमातून निराधार लहान मुले व या वृद्धांना एकत्र आणून या वृद्धांचे जीवन सुखकर करतो, अशा आशयाची ही कथा आहे। संदेशात्मक असलेल्या या शॉर्ट फिल्मचे स्क्रीनिंग दिनांक 29 डिसेंबर रोजी लक्ष्मीनारायण थिएटरमध्ये करण्यात आले आहे। आता मंगळवार दिनांक 31 डिसेंबर रोजी ही शॉर्ट फिल्म यूट्यूबवर प्रसारित होणार आहे। IT क्षेत्रातील कार्यरत असलेल्या सोलापूरच्या रविराज बंगारी यांनी या शॉर्ट फिल्मची निर्मिती, दिग्दर्शन करण्याबरोबरच त्यामध्ये अभिनय देखील केला आहे। पुणे स्थित IT मध्ये कार्यरत रोहित गोरली, शिरीषा कामटे, प्रभू नायर तसेच रिया स्वाइन आदींच्या यामध्ये प्रमुख भूमिका आहेत। संगीत जोईल क्रिएटिव्ह वर्क्स यांनी दिले असून प्रवीण टवटम हे संकलक आहेत। कॅमेरामन अनिल पोरंडला, श्रीकांत तुम्मा हे आहेत, अशी माहितीही यावेळी रविराज बंगारी यांनी दिली। मूवीचं नाव आहे टायटल कॉन्शियसनेस म्हणजे चेतना। सो आजकालचे जे युवक आहेत छोट्या छोट्या गोष्टींसाठी डिप्रेशनमध्ये जातात। तर स्टोरी असा आहे की सपोज मी पण यात अभिनय केला आहे। माझं लहान भाऊ जे आहे तो डिप्रेशनमध्ये असतो, त्याचा मोबाईल स्विच ऑफ असतो, तर त्याने एका ठिकाणी जाऊन सुसाईड करायचा प्लॅन करतो। पण हे मला माहिती, मी माझ्या मैत्रिणी जे पोलीस आहेत त्याला सांगतो की असं भाऊ माझं कालपासून सापडत नाही आहे, शक्यतो त्याचा मोबाईल स्विच ऑफ आहे। ते पोलीस मध्ये वेगळा एक कुत्रा असतो, मग मी माझ्या भावाचा शर्ट देतो, ते शर्ट असं स्निफ करून ते डॉग त्या माझ्या भावाला शोधत जातो। या प्रोसेसमध्ये माझा भाऊ भेटतो, पण ऑलमोस्ट सुसाईड करण्याच्या त्यावेळी वाचवल्यानंतर मी त्याला भगवद्गीतेचं शिक्षण सांगतो की असं असं आहे आणि त्याला मोस्टली सांगतो दुसऱ्यांचं दुःख बघ, मला तुला वाटतं तुझे दुःख खूप म्हणजे जास्त आहे, मुलं अनाथ आश्रमाला जा, त्यांचे दुःख काय आहे ते। माझा भाऊ जातो वृद्धाश्रमला, तिथे 2 वृद्ध जे बायका असतात त्यांचं तो कॉन्व्हर्सेशन ऐकतो की मोस्टली म्हातारी म्हणते की मला माझे पोटापोटीमध्ये जे आहेत ग्रँडचिल्ड्रनचे आठवण येते। दुसरी बाई म्हणजे आपण काय करू नाही शकत त्यांना मोस्टली, की आपण तर इथं आहे, आपल्या मुलाने आपल्याला सोडले तर नाचवणार कुठं ठेवू, जे आजूबाजूचे मुलं आहेत त्यांनाच बघून आपण सॅटिस्फाय आहे। मग हे ऐकून ते जे सुसाईड करणारं जे मुलगा आहे त्याला असा आयडिया येतो की जे ऑर्फनेज आहेत म्हणजे अनाथ आश्रम आणि हे वृद्धाश्रम या दोघांना कंबाईन केलं तर एकमेकांचा असं साथ भेटेल, मोस्टली ते ॲज अ फॅमिली म्हणून राहणार। मग तो ते कंबाईन करण्यात यश प्राप्त आणि ते कुत्र्याला थँक्यू म्हणतो जीव वाचवला। या पत्रकार परिषदेस दिगंबर बंडी उपस्थित होते।